मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारला जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईमध्ये 29 ऑगस्टला राज्यभरातनं मराठा बांधवांनी यावं असं आवाहन सुद्धा मनोज जरांगेंनी केलेलं आहे। 29 ऑगस्टला आरक्षणाचा तुकडा पाडणार, आरक्षण घेणार, ते पण ओबीसी मधनच। राज्यामध्ये जर मराठा आणि ओबीसी समाजात दंगल घडली तर त्याला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील अशा शब्दात जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे जर ओबीसींसाठी लढणार असतील तर ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत असाच त्याचा अर्थ होतो असंही जरांगेंनी म्हटलंय। सगळे मराठी मुंबईत येणार आहेत आणि लयच मराठी येणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रातला मी दौरा केला, इतके मराठ्यांची गर्दी आहे। हे नाराज आता दिला एक घर एक आहे आणि मराठ्यांनी बी आता घरी थांबवलं, कारण अस्तित्वाची लढाई, अंतिम लढाई, शेवटची लढाई, समाज हरता कामा नाही। आता मात्र एकजूट उभा राहा। मी तुमच्या पोरा बाळासाठी, लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय। आता उघडं पडू देऊ नका। त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती, त्याच्यामुळं आपल्याला बेसावध राहता कामा नाही। सगळ्या मराठ्यांनी सावध राहा, आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायची नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।